कोणकोणत्या विभागामध्ये कारवाई आज या ठिकाणी केलेली आहे आणि किती रुपयाचा दंड या ठिकाणी नेमका थकबाकीत होता? कळवा प्रभाग समिती अंतर्गत पाटबंधारे विभागातील जलसंपदा विभाग आणि इतर 5 जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्याकडे 54 लाखाची थकबाकी असलेली आहे मालमत्ता कराची। आणि आम्ही गेले 5-7 वर्ष ह्या विभागाला आम्ही जप्ती आणि ह्या सगळ्याच्या नोटिसा देऊनही त्यांनी न भरल्याने आज ही 5ही जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांना अटकावणी केलेली आहे। कोणकोणत्या याच्यामध्ये डिपार्टमेंट आहे आणि या डिपार्टमेंटचं एक आपलं जलसंपदा विभाग, जलगुणवत्ता प्रयोगशाळाची 2 विभाग आहेत, कार्यकारी अभियंता जलविज्ञान प्रकल्प विभाग, त्यांची अंदाजे आहे 40,58,00,000 आहे। त्यानंतर पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता आहे, त्यांची 2,57,000 आहे। त्यानंतर उपमृदू सर्वेक्षण अधिकारी आहे, त्यांची आहे 9,18,000। कार्यकारी अभियंता घाटघर जलविद्युत विभाग आहे, त्यांची आहे 1,15,000 रुपये। आणि जिल्हा जलसंवर्धन अधिकारी त्यांची आहे 55,000। अशा ह्या 6 ते 7 डिपार्टमेंटची आम्ही जी काही थकबाकी आहे ती वसूल करण्यासाठी आज त्यांची जी काही कार्यालय आहेत त्यांना आम्ही अटकावणी केलेली आहे। यापूर्वी त्यांना आम्ही 3 दिवस नोटीस की थकबाकी आहे तुम्ही भरून द्या, त्यानंतर जप्तीचे नोटीस दिलेले आहेत, वॉरंट्स दिलेले आहेत, सगळं देऊनही त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्याने आज त्यांची कार्यालय आम्ही अटकावणी केलेली आहे। काय वाटतं हे कार्यालय बंद केल्याने काय नेमक्या अडचणी उद्भवू शकतात? त्यांना ते कार्यालय बंद केल्याने त्यांचं कार्य म्हणजे जे काही कार्य चालतं आहे ऑफिसेसचे ते बंद होतं। रेग्युलर जी चालू आहे कार्यालय तिथे त्यांना अडथळा होऊ शकतो आणि त्याचे आमचे पैसे हे वसूल होऊ शकतात मालमत्ता करायचे। कमीत कमी 5 ते 7 वर्षापासून त्यांच्या ह्या थकबाक्या बाकी आहेत।